जिजाऊंनी जे स्वप्न पाहिलं ते शिवरायांनी या भूमीवर कोरलं. त्यामुळे जिजाऊ या महाराजांच्या सर्वात मोठ्या प्रेरणास्रोत होत्या. पण मोठ्या माणसाच्या आयुष्यात सुद्धा कधी कधी कसे धक्क्याचे प्रसंग येतात बघा. जसं की शहाजीराजांचा कर्नाटकात मृत्यू झाल्यानंतर स्वतः जिजाऊ सती जाण्याची तयारी करू लागल्या. महाराजांची अवस्था काय झाली असेल याचा तुम्ही नुसता विचार करा. महाराजांनी जिजाऊंना सती जाऊ दिलं नाही, कसं ते प्रत्यक्ष कृष्णाजी अनंत सभासदांच्या शब्दात ऐकण्यासारखं आहे. सभासद म्हणतात, त्या उपरी मातोश्री अग्निप्रवेश करीत होती, तिचे मांडीवर बैसून गळा मिठी घालून राहविली. आपला पुरुषार्थ पाहावयास कोणी नाही, तू जाऊ नको म्हणून मोठा यत्न करून राजेयांनी व सर्व लोकांनी राहविली असे वर्तमान झाले. आणि बघा, त्यानंतर अजून 10 वर्ष जिजाऊंनी महाराजांचा पराक्रम पाहिला. आपल्या मुलाला सिंहासनाधीश्वर झालेलं पाहिलं आणि मग त्या गेल्या. धन्य ती माता आणि धन्य हिंद मनाचे दैवत झाले शिवशंभू माऊली. माता धन्य जिजाऊ झाली शिवबाची सावली. केला महाराष्ट्र साकार आई थोर तुझे उपकार. केला महाराष्ट्र साकार दिला आम्हा तू